तर आज मी थोडासा वेगळा पण हेल्दी असा एक पदार्थ बनवला. त्या अगोदर ते नाश्त्याला पोहे बनवले होते. बाकीचे तसे कोणी उठले नव्हते. मामा एकटेच नाश्ता करणार होते, कारण की मामाला जायचं होतं बाहेरगावी टिळ्याच्या कार्यक्रमाला. म्हणजे माझे जे चुलत सासरे आहेत ना, ते इथे राहत नाहीत, लातूरला राहतात. सो तिकडे मामा गेले आणि प्रिया प्रेक्षिता सकाळी सकाळी उठल्यावर असं काय चालू असतं. प्रेक्षिता तिचं आवरून झाल्याच्या नंतर गेली होती कन्यापूजनाच्या कार्यक्रमासाठी. सो तिकडे ती जेवून आली आणि काही गोष्टी घेऊन आली, ती दाखवत होती मला. सायंकाळचा चहा केला आणि सायंकाळी थोडंसं आम्ही इकडे बांधकामावरती आलो होतो. छान असं वातावरण होतं. नंतर मग घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर हेल्दी आणि प्रोटीनयुक्त लाडू बनवायला घेतले, ज्याच्यासाठी इथे पंपकिनच्या बिया घेतल्या, परत कलिंगडच्या बिया घेतल्या, त्याला थोडंसं भाजून घेतलं. शेंगदाणे 1 वाटी घेतले, त्याला थोडंसं भाजून घेतलं. काजू टाकले 2-4 याच्यामध्ये, ह्याला भाजलं नाही. फुटाणे टाकले 1 वाटी, याला व्यवस्थित आता रफली मी मिक्सरमध्ये काढून घेतले. गुळ घेतला 2 वाटी, त्याला पातळ करून जी गव्हाची चाळणी आहे ना त्याला गाळून घेतलं, म्हणजे बारीक बारीक खडे जे ते निघून जातात. गुळ गॅसवरती थोडासा गरम केला, त्याच्यामध्ये हे मिक्स केलं आणि आता थोडं मिक्सरमध्ये परत एकदा बारीक केलं आणि छान असे याचे लाडू वळून घेतले. हवा असेल तर तूप सुद्धा याच्यात ऍड करू शकता, त्याच्यामुळे लाडूची चव आणखीन वाढते.